आपल्या विषयाचं नाव आहे स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह आणि या विषयाच्या अंतर्गत आपण 3 मुख्य प्रकरणांचा किंवा घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य. म्हणजे एक तर नवसाहित्य आहे आणि पुन्हा नवसाहित्योत्तर म्हणजे पुन्हा त्याच्यानंतर आणखीन एक साहित्याची काहीतरी प्रवाह आहे किंवा एक लाट आहे, आपण त्याचा अभ्यास करतोय. दुसरा जो घटक किंवा दुसरं प्रकरण आहे ग्रामीण दलित व स्त्रीवादी साहित्य आणि तिसरं आहे स्वातंत्र्योत्तर काळातील निवडक वाङ्मय. आता आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करतोय, कारण यापूर्वीची जी काही पार्श्वभूमी असते त्याबद्दल माझं थोडंसं बोलणं झालेलं आहे आणि पुन्हा त्यावरती मी वेळ काही खर्च करणार नाही. परंतु मला सांगा, दुसरे एक सर आहेत ते सुद्धा हा विषय शिकवतात. मग त्यांनी काही असं ठरवून घेतलेलं आहे का की मी हे हे प्रकरणच घेणार आहे? असं काही आहे तर मला जरा सांगा बरं त्याबद्दल. कोण सांगतं? अगदी लवकर सांगा, वेळ नका बरबाद करू. हम्म. ठीक आहे, नाही सांगता येत तुम्हाला? नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य, ग्रामीण दलित व स्त्रीवादी साहित्य हम्म. व स्वातंत्र्योत्तर काळातील निवडक वाङ्मयी अशा प्रकार. अशा 3 प्रकरणांचा अभ्यास आपण या वर्षीच्या स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह या पेपरमध्ये किंवा विषयामध्ये शिकणार आहोत. हे झालं. पण माझा प्रश्न असा होता की दुसरे एक सर आहेत आणि ते सुद्धा तुमचं लेक्चर घेतात किंवा तुमचा हे या विषयाचा तास घेतात. तर मग ते कोणतं शिकवतात मला हे सांगाल का तुम्ही? कोणतं प्रकरण घेतलं त्यांनी शिकवायला? बरं ठीक आहे. यदा कदाचित ते समजा आले आज तो भविष्यामध्ये. क्लास झालाच नाही सर. ठीक आहे. अत्यंत चांगली बाब आहे. आता आपलंच राज्य आहे असं आपण गृहीत धरूया आणि जर ते आले तर त्यांना सांगायचं की कदम सरांनी पहिलं आणि दुसरं प्रकरण उदाहरणार्थ नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य आणि दुसरं ग्रामीण दलित व स्त्रीवादी साहित्य हे 2 प्रकरणं ते शिकवायला त्यांनी सुरू केलेलं आहे. तुम्हाला घ्यायचंच असेल तर तिसरं प्रकरणाला तुम्ही सुरुवात करा. म्हणजे काय होईल की त्यांचं तिसरं प्रकरण चालू असेल. मी पहिल्या प्रकरणापासून सुरुवात केलेली आहेच आजपासून म्हणा किंवा पूर्वीपासून. आणि राहिलं तुमचं ग्रामीण दलित स्त्रीवादी, तर ते एवढं फार काही असं अवघड आहे असं मी म्हणणार नाही. परंतु जर मी पहिलं प्रकरण शिकवायला सुरुवात केली, त्यांनी दुसरं आणि तिसरं जर प्रकरण राहिलं तर ते थोडंसं वेगळं होईल. त्यामुळे तुम्ही त्यांना सांगा की ठीक आहे, तुम्ही आता तिसरं प्रकरण घेऊ शकतात. नाहीतर असं नको व्हायला की त्यांनी लेक्चरची लिंक सोडली, तुम्ही ती जॉईन झालात, त्यांनी शिकवायला सुरू केलं आणि कोणीच कुणाला बोलत नाही. असं नाही पाहिजे. हे जरा आगाऊ सूचना आहे तुम्हाला आणि तुम्ही ती ऐकून घ्याल असं असं मला वाटतं. असो. बरं, मी स्क्रीन शेअर केलेली आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये किंवा हॅलो हॅलो सर. येस. हा, सरांनी मागच्या वेळी MAR 210चं कथा स्वरूप आणि रचना याबद्दल सांगितलेलं. त्याच्यामुळं 211 शिकवायला सुरुवातच नाही केलेली. 210 मधलंच शिकवलेलं. ठीक आहे. मग तर आता तर काय म्हणजे शंका आपली दूर झाली की आता आपल्याला पूर्ण विषय हाच आपणच म्हणजे आपणच पूर्ण करणार आहोत असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर केलेलं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा PC मध्ये हे दिसतं का मला सांगा की त्याला मी मॅक्सिमाइज मिनिमाइज काय करावं? दिसते सर, दिसतंय दिसते सर. सर. सर्वांना दिसतं? हो सर. हो. ओके ओके, छान छान. आता हे बघा, हे तुमचं मी PDF स्वरूपातलं हे तुमचं पुस्तक आहे. माझ्याकडे दुसरं हार्ड कॉपी पण त्याची आहे जी सेंटर मधून तुम्हाला मिळते, मलाही ती भेटलेली आहे. पण हे ई बुक डाउनलोड कसं करायचं हे मी BA BCom च्या विद्यार्थ्यांना कालच्या रविवारी सांगितलेलं होतं. तुम्हा लोकांना याबद्दल कल्पना काही माहिती आहे? नाही सर. अरे बापरे. मी तुम्हाला ते पुन्हा आता सांगणार नाही ते कसं ई बुक डाउनलोड करायचं. मी तुमच्या ग्रुपमध्ये ज्यावेळी आपल्या ह्या लेक्चरची लिंक देणार आहे त्यावेळी तुम्ही त्या YouTube चॅनल वरती जा आणि तिथे किंवा मी याच्यातच तुम्हाला ती लिंक देणार आहे आणि त्यामध्ये मी व्यवस्थित सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे जे सर्वच बुक्स आहेत किंवा सर्वच पुस्तकं आहेत त्यांना डाउनलोड कसं करायचं, त्यांना आपल्या आपल्या मोबाईलमध्ये सतत आपल्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये घेऊन आपण त्यांना कसं
आपली कामं करू शकतो. याचा अर्थ की तुम्हाला पुस्तक हातात घेऊन कुठे जायची गरज नाही. मोबाईलमध्ये तुमच्या पुस्तक असेल, वेळोवेळी तुम्ही ते पाहू शकता. अभ्यासाची ही सुद्धा एक आता नव्यानं निर्माण झालेली एक बाब आहे. तुम्ही तिचा स्वीकार केला पाहिजे. फक्त हीच पुस्तकं नाही, तर खूप सारं असतं, वाचन असतं. ते सुद्धा करायलाच पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचा फोकस हा अभ्यासावरचा असतो. या विषयाला सोडून तुम्ही जर बाकीचं अवांतर वाचन केलं तर त्यामुळे ते सगळं त्या ह्याच्यात आहे, तुम्ही ते पाहू शकतात. मी त्यावरती खरंच पुन्हा बोलणार नाही. इथे परत आता बघा, मराठी 211 हा कोड विसरायचा नाही आहे. स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह, ह्याला वाड्मय वाड्मय असलं काहीही बोलायचं नाही. याला आपण कसं उच्चार कसं करतो आपण? स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह, वाङ्मय प्रवाह. प्रवाह म्हणजे काय? पाण्याचा असतो प्रवाह. कधी कधी माणसांच्या विचारांचा असतो प्रवाह. त्याची दिशा असते, त्याप्रमाणे ती माणसं. कधी कधी राजकर्त्यांचा एक विचार प्रवाह असतो. हा प्रवाह म्हणजे एक दिशा, एक किंवा एक आपण त्याला काय म्हणूया की एक सुरुवात. आता स्वातंत्र्योत्तर वाङ्मयाची सुरुवात कशी काय झाली आहे, आपण हे सगळं या या पेपरमध्ये किंवा या विषयामध्ये पाहणार आहोत. पण स्वातंत्र्योत्तर वाङ्मय म्हटल्यानंतर किंवा वाङ्मयाला आपण साहित्य म्हणतो, या साहित्याचं बद्दल आपल्याला काही माहिती आहे का? तर साहित्यामध्ये काय येतं? आता हे एक स्वतंत्र तासाचा विषय आहे की वाङ्मय कशाला म्हणायचं, साहित्य कशाला म्हणायचं. त्याच्याबद्दल पाश्चात्य लोकांनी म्हणजे पाश्चात्य विचारवंतांनी काही मतं मांडलेली आहेत. आपल्याकडच्या भारतीयांनी काही मतं मांडलेली आहेत. पण एवढ्या सगळ्या खोलात आता जायची गरज नाहीये. थोडक्यात आपण तुम्हाला मी सांगेल की आता साहित्य म्हणजे बघा, बांधकामाचं साहित्य असतं. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टींची साहित्य असतात. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असाल तुम्ही महिला, तर तुमच्या पोह्यांचं काही साहित्य असतं. ते साहित्य वेगळं, ज्यामध्ये शब्द हा घटक महत्वाचा असतो. आपण त्याला साहित्य म्हणूया. पण आता विज्ञानाचं पुस्तक, त्यामध्ये पण शब्द आहेत, मग आपण त्याला साहित्य म्हणतो का? तर त्याला आपण तिथे साहित्य म्हणत नाही. पुन्हा थोडंसं कल्पना, भावना, समाजाचं चित्रण, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ऍड होत जातात. आणि मग त्याची एक व्याख्या अशी होते की शब्द, त्याचा अर्थ, भावना यांचं एकत्रितपणा जिथे असतो ते साहित्य. किंवा मग कथा, कादंबरी, नाटक, कविता, हे या सगळ्या प्रकारांमधून जे काही लिहिलं जातं त्याला आपण साधारणपणानं वाङ्मय किंवा साहित्य म्हणतो. आता हे साहित्य स्वातंत्र्याच्या नंतर निर्माण झालं आणि त्याचं स्वरूप काय आहे हे इथे आपल्याला पाहायचं आहे. हे झालं अगदी कमीत कमी, म्हणजे किती त्याला ताळात शॉर्टकट सांगावं तेवढ्या कमीत कमी शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगतोय. नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य असं आपण ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी हे नवसाहित्य ही एक वेगळी संकल्पना आहे आणि नवसाहित्योत्तर साहित्य ही एक वेगळी संकल्पना आहे. पण दोन्हीमध्ये साहित्य हा शब्द कॉमन आहे. म्हणजे दोन्हीमध्ये आपल्याला साहित्याचाच स्वरूप पाहायचं आहे, हे लक्षात असू द्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणांबद्दल आता आपण चर्चा करणार नाही आहोत, फक्त पहिल्या प्रकरणाबद्दल. पुढे आपण येतो इथे. हे सगळं पाहण्याची बाब असते, तुम्ही पाहिलं पाहिजे, परंतु आता सध्या या तासामध्ये तरी ते पाहण्याची काही गरज नाही. ही प्रस्तावना सुद्धा वाचली पाहिजे. मी तर म्हणेन की प्रस्तावनेमध्ये भरपूर काही असतं, पुढे पुस्तकात काय आहे ते दिलेलं असतं. तर पण आपण इथे आज प्रस्तावना वगैरे काही वाचणार नाही. आपण प्रत्यक्ष आपल्या प्रकरणाला सुरुवात करतोय. हा, आता इथे नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य हे प्रास्ताविक सुद्धा मी वाचणार नाहीये. मी आता इथे उद्दिष्ट अनुक्रमणिकेवरती येतोय. अनुक्रमणिकेकडे जरा थोडं नीट पहा. हे तुम्हाला दिसतं का? मी परत विचारतोय. सांगा मला कोणीतरी. सर दिसतो. ओके, आता विचारणार नाहीये, कारण ही अक्षर खूपच याचा टाईप खूप छोटा आहे. तर मला असं वाटायला पर तुम्हाला तिकडे मॅक्सिमाइज करता येतं का? त्याला मोठं असं छोटं वगैरे नाही जमत ना? हो सर, येते. व्हेरी गुड, व्हेरी स्क्रीन मोठी केली दिसते. हा येतं सर, झूम करता येतं सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, झूम झूम झूम, किती शब्द नवीनच ऍडच आहे आपल्याकडे तो आता. हा बघा, अनुक्रमणिकेकडे थोडस लक्ष द्या. अनुक्रमणिकेमध्ये काय आहे? 1.0
उद्दिष्टे दिलेली आहेत. 1.1 प्रस्तावित प्रास्ताविक, 1.2 विषय विवेचन, आणि इथे खरी गल्लत आहे किंवा इथे खरा गोंधळ आहे की ठीक आहे, हा आकडा पहिल्या प्रकरणाला दर्शवितो. हा 0 म्हणजे काय की ठीक आहे, हे पहिल्या प्रकरणातला हा एक म्हणजे पॉइंट नाहीच आहे, पण तो सुरुवात झाली. 1.1 असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी पहिल्या प्रकरणामधला पहिला पॉइंट किंवा घटक, पहिल्या प्रकरणातला हा दुसरा घटक, परंतु पुन्हा इथे थोडं जागा सोडली, मार्जिन सोडली, आणि 1.2.1 असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी या पहिल्या प्रकरणातल्या दुसऱ्या पॉइंट मध्ये हे एकूण 4 त्यांनी उपघटक दिलेले आहेत. हे तुमच्या लक्षात येतं का? अनुक्रमणिकेकडे आपण असं पाहतोय. पुन्हा आपण बॅक टू पॉइंट, पुन्हा आपण येतो इथे 1.3 वर. स्वयं अध्ययन प्रश्नांची उत्तरे, सारांश, सरावासाठी स्वाध्याय, अधिक वाचनासाठीची पुस्तकं. याचा अर्थ काय की या पहिल्या जो काही हा पाठ आहे ना, नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य पूर्व पीठिका, यामध्ये तुम्हाला एकूण 6 घटकांचा अभ्यास करावयाचा आहे. हे झालं क्लिअर. उद्दिष्टे काय आहेत बरं या पाठाची? हा पाठ वाचल्यानंतर आम्हाला काय समजणार आहे? 1945 ते 1960 आणि 1960 ते 1985 ह्या 2 कालखंडातील साहित्याचा परिचय आपल्याला करून घ्यावयाचा आहे. ह्या घटकांच्या अभ्यासानंतर आपल्याला ह्या कालखंडाचे असे विभाजन का करण्यात आलेले आहे हे सांगता येईल. ह्या 2 कालखंडातील साहित्याला समकालीन साहित्य असे का म्हटलेले आहे ते स्पष्ट करता येईल. समकालीन ह्या संज्ञेप्रमाणे आणखी कोणत्या संज्ञा वापरात आहेत ह्याचा उलगडा करता येईल, आणि 1945 पूर्वीच्या कालखंडाचे स्वरूप सांगता येईल. आता इथे 1945 ते 1960 आणि 1960 ते 1985 हे 2 कालखंड हे नव साहित्योत्तर साहित्याचे कालखंड आहेत. परंतु आता हा 1945 आणि 60 हा का बरं पहिला घटक त्यांनी सांगितला आपल्याला, किंवा 1960 ते 1985 हा दुसरा का सांगितला, आणि 1985 नंतर आता 2022 चालू आहे. खरं तर ह्या कालखंडाचं सुद्धा काहीतरी व्हायला हवं होतं, परंतु ते आपल्या अभ्यासाला नाही आहे. आपल्याला फक्त इथे 2 कालखंडांचा अभ्यास आहे, आणि नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य ह्या पार्श्वभूमीवर आपण हे सर्व पाहणार आहोत. इथे थोडंसं खाली आलं ना की हा पहिला प्यारा खूप महत्वाचा आहे, आणि हाच फक्त वाचणार आहे मी. काय पूर्ण वाचन वगैरे करत नाही बसणार आहे, तुम्हाला ते वाचता येतं. पण बघा, मराठी साहित्याच्या इतिहासकारांनी प्राचीन साहित्य, अर्वाचीन किंवा आधुनिक, दोन्ही शब्द एकच, साहित्य अशा 2 संज्ञा 1945 पूर्वीच्या साहित्याच्या संदर्भात वापरलेल्या आहेत. प्राचीन साहित्य म्हणजे महानुभाव पंथाचे साहित्य, ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंतचे साहित्य, रामदासांपर्यंतचे साहित्य, मुक्तेश्वरांपासून मोरोपंडितापर्यंतचे साहित्य किंवा कवींचे साहित्य, आणि रामजोशींपासून प्रभाकर होनाजी बाळापर्यंतच्या शाहिरांचे साहित्य, 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतच्या काळातल्या साहित्याला प्राचीन साहित्य म्हटले जाते. हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्हाला नवसाहित्य किंवा नवसाहित्योत्तर साहित्य काय आहे समजणार नाही. इथे बघा, 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचं जे साहित्य होतं ते कथा नव्हती, ती कादंबरी नव्हती, ते कविता नव्हत्या. मग ते काय होतं? तर ते होतं ज्ञानेश्वरांची ओवी होती, तुकारामांचा अभंग होता, रामदासांचे श्लोक होते, एकनाथांची भारुड होती, मुक्तेश्वरांची ओवी वजा किंवा त्यांनी पंडिती लोकांनी त्यांनी फार वृत्तात किंवा अगदी साहित्याला काय म्हणतो आपण त्याला, वृत्तामध्ये बांधलं. मोरोपंतांनी केकावली सारखं काव्य लिहिलं. त्यानंतर रामजोशी असतील, सुंदरा मनामध्ये भरली नजर नाही ठरली, काय असतरी ती लावणी लिहिली आहे. प्रभाकर होनाजी यांनी लावण्या लिहिल्या. गण नावाचं, गण नाही म्हणू शकत आपण त्याला, शाहीर आहेत हे सर्व शाहिरांनी पोवाडे गायले आहेत खरं म्हणजे. आणि याच कालखंडामध्ये
पंडिती साहित्य म्हणून यांचं नाव घेतलं जातं. रामजोशी प्रभाकर होनाजी रामजोशी प्रभाकर होनाजी बाळा यांना आपण शाहिरांचं साहित्य म्हणतो. ज्ञानेश्वर तुकाराम रामदास एकनाथ यांचं सगळं साहित्य आपण संत साहित्य म्हणतो. आणि मुक्तेश्वरांपासून मोरोपंतापर्यंत किंवा हे जे खास करून धार्मिकतेकडे झुकलेली ही जी मंडळी आहे, या सर्वांच्या साहित्याला आपण पंडिती साहित्य म्हणतो. म्हणजे 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत जे मराठी साहित्य म्हणून ज्याची गोळाबेरीज केली जाते, त्याला आपण 3 प्रकारांमध्ये विभागू शकतो. एक संतांचं साहित्य, दुसरं पंडितांचं साहित्य आणि तिसरं शाहिरी साहित्य. शाहिरी साहित्यामध्ये लावणी आणि पोवाड्यांचा आपण उल्लेख करूया. पंडिती साहित्यामध्ये अत्यंत वृत्तांमध्ये बांधलेली जी कविता आहे त्याचा विचार करूया. आणि संत साहित्यामध्ये आपण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजे ओवी आहे, त्या तुकारामांचा अभंग, रामदासांचे श्लोक यांचा विचार करूया. परंतु या सर्वांनी जे साहित्य निर्माण केलं ना, हे साहित्य 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतच जरी असलं तरी त्या कालखंडामध्ये जो काही सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल होत होता त्याचं फारसं चित्रण या साहित्यामध्ये पडतं का, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला फार असं सकारात्मक भेटणार नाही. म्हणजे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि तत्कालीन कालखंड जर याचा जर तुम्ही विचार केला तर ते अगदी वेगळे आहे. म्हणजे त्याच्या भगवद्गीतेवरती ती टीका आहे ते परत वेगळंच आहे. पण पुढे तुकारामांचं वगैरे आहे ते काळाशी ते सुसंगत साधणारं किंवा संवाद साधणारं ते साहित्य आहे. मला तुम्हाला थोडक्यात हे सांगायचं आहे की या सगळ्या त्यांनी जे काही लिहून ठेवलं, आपण त्याला नवसाहित्य म्हणत नाही, आपण त्याला नवसाहित्योत्तर साहित्यही म्हणत नाही. कारण त्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. बऱ्याचदा त्या देव, राम, कृष्ण वगैरे, सीता, रुक्मिणी यांच्या आडून त्यांनी सगळं काही व्यक्त केलेलं आहे. म्हणजे एक फॉर्म आहे त्यांचा किंवा एक चौकट आहे, त्या चौकटीला ते काही छेदून पुढे जात नाहीत. परंतु ज्यावेळी 1818 नंतर, आता हे 1818 का बरं, कारण इथे 18व्या शतकापर्यंतच साहित्याला आपण प्राचीन साहित्य म्हणून आपण त्याला प्राचीन साहित्य म्हणतोय. आणि मग त्यानंतर पुढे मग 1818 मध्ये असं काय होतं, 1818 मध्ये मराठी राज्याचा अस्त झाला आणि महाराष्ट्रात इंग्रजी राजवट सुरू झाली. याबद्दल एक सांगितलं जातं की पुण्याच्या शनिवार वाड्यावर भगवा ध्वज खाली खेचला गेला, इंग्रजांचा युनियन जॅक तिथे फडकवला गेला, इंग्रजी सत्ता सुरू झाली. आणि मग 1818 पासून 1885 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याला अव्वल इंग्रजी कालखंड म्हणतात. कारण या कालखंडामध्ये आपल्या इथे इंग्रजांची सत्ता होती, त्यांचं राजकारण इथे चालत होतं, त्यांच्या सुधारणाही होत्या, सगळं जे काही होतं, अन्याय अत्याचार जे असेल ते. आणि या कालखंडामध्ये संस्कृत आणि इंग्रजीतील काव्यांचे व इतरही भाषांतरित साहित्य निर्माण झाले. काय झालं की ज्यावेळी ही माणसं आपल्याकडे आली त्यावेळी ते फक्त बंदूक, तराजू किंवा काहीतरी सुधारणावादी काहीतरी गोष्टी वगैरेच फक्त घेऊन आली का, तर ते त्यांच्यासोबत काही साहित्य घेऊन आली होती. त्यांची कविता त्यांच्यासोबत होती, त्यांचं नाटक त्यांच्यासोबत होतं, त्यांची कादंबरी हा प्रकार त्यांच्यासोबत होता. आणि मग ज्यावेळी ते आपल्याकडे आलेले आहेत त्यावेळी त्यांच्यात आणि आपल्यामध्ये संघर्ष असेल किंवा मग सुसंवाद असेल, काहीतरी पण निर्माण होतच ज्यावेळी माणसं एकत्र येतात. आणि मग त्यांच्या अनुकरणातून किंवा त्यांच्या प्रभावातून आपल्या साहित्यांचा चेहरा मोहरा बदलायला लागला किंवा आपल्या साहित्यामध्ये नवनवे प्रकारांच्या मधून साहित्य निर्माण व्हायला लागलं किंवा साहित्य निर्माण करणाऱ्या लोकांना एक वेगळी दिशा मिळायला लागली. आणि त्यातूनच हा प्यारा खूप महत्वाचा आहे की 1885 ते 1920 या कालखंडातील साहित्याला अर्वाचीन किंवा आधुनिक, मॉडर्न आपण ज्याला म्हणतो ना की तुम्ही फार मॉडर्न आहात, त्याचा अर्थ काय की तुम्ही अर्वाचीन किंवा आधुनिक आहात, साहित्य अशी संज्ञा दिली जाते. 1885 मध्ये केशवसुतांची पहिली कविता लिहिली गेली आणि हरिनारायण आपटे यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. आपण ज्यावेळी केशवसूत म्हणतोय त्यावेळी केशवसूतांना नवकवितेचे जनक म्हणतात.
कारण त्यांनी पहिल्यांदा अशी कविता लिहिली जी प्रेमावरची आहे, जी सामाजिक कविता आहे, जी निसर्गावरची कविता आहे. एक तुतारी द्या मजा आणुनी, फुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घजीच्या त्या किंकाळीने, अशी कविता आहे. प्रेमावर त्यांच्या भरपूर साऱ्या कविता आहेत आणि त्यांच्या कवितेमध्ये जे काही येत होतं ते तुकारामांच्या कवितेपेक्षा, ज्ञानेश्वरांच्या कवितेपेक्षा, पंडितांच्या कवितेपेक्षा, शाहिरांच्या ते किंवा त्यांच्या त्या लेखणीपेक्षा थोडंसं वेगळं आहे. थोडंसं वेगळं किंवा आमूलाग्र वेगळं असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून मग केशवसुतांपासून जी कविता सुरू होते ती नवकविता, हरिनारायण आपटे यांनी जी कादंबरी लिहिली त्यापासून जे काही एक नवा विचार व्हायला लागला, मग हे सगळं नवीन होतं मराठी साहित्याला. पुढे मराठीतील साहित्याला वेगळी दिशा देणाऱ्या या दोन साहित्यिकांच्या लेखनाच्या आरंभापासून हा कालखंड सुरू होतो. कोणता? 1885 ते 1920. 1920 पर्यंत ह्या कालखंडाचे वरील दोन साहित्यिक आणि बालकवी गोविंदाग्रज, नावा टिळक, रेंदाळकर, आता ही सगळी नावं म्हणजे तुम्हाला वाटेल हे काय चाललंय सगळं, मी वाचणार नाहीच आहे मुळीच. अगदी थोडकं हे पाहूया आणि शॉर्ट फॉर्म मी थोडक्यात सांगून जाईल तुम्हाला. हे महत्वाचे कवी दिवंगत झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन 1920 मध्ये झाले. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विख्यात झालेले विष्णूशास्त्री चिपळूणकर हे 1882 मध्ये वारले. तर सुधारकांचे अग्रणी गोपाळ गणेश आगरकर 1895 मध्ये निधन पावले. 1920 ते 1945 पर्यंतचा काळ हा आधुनिक साहित्याचा काळ म्हणून ओळखला जातो. 1923 मध्ये रविकिरण मंडळाचा उदय झाला. त्यातल्या माधव जुलियन, यशवंत, गिरीश इत्यादी कवींनी केशवसुतांचीच परंपरा पुढे चालविली असे म्हटले जाते. त्यातील 1885 ते 1920 आणि 1920 ते 1945 हे दोन्ही कालखंड अर्वाचीन अथवा आधुनिक साहित्याचे होते. 1945 पासून पुढच्या काळातल्या साहित्याला समकालीन साहित्य ही संज्ञा आहे. तसेच त्याला नवसाहित्य अथवा अत्याधुनिक साहित्य असेही म्हटले जाते. 1945 ते 1960 पर्यंतच्या साहित्याचा उल्लेख करताना सामान्यतः नवकथा, नवकविता, नवकादंबरी अशा संज्ञा वापरल्या गेलेल्या आहेत. 1960 नंतरच्या साहित्याच्या बाबतीत सामान्यतः समकालीन ही संज्ञा रूढ आहे. आपण येथे 45 ते 1960 कालखंडातल्या साहित्याचा नवसाहित्य आणि 1960 नंतरच्या साहित्याचा नवसाहित्योत्तर साहित्य असा निर्देश करीत आहोत. 1945 पासून पुढे आजपर्यंतच्या साहित्याच्या संदर्भात समकालीन साहित्य अशी संज्ञा सामान्यतः वापरली जाते. तीन गोष्टी महत्वाच्या समोर आल्या. एक म्हणजे की नवसाहित्य कशाला म्हणायचं किंवा नवसाहित्य म्हणजे काय. दुसरं असं आहे की नवसाहित्योत्तर साहित्य म्हणजे काय. आणि त्यांनी खालच्या ओळीमध्ये खूप छानपैकी तुम्हाला सांगितलेलं आहे की 1945 ते 1960 या कालखंडातल्या साहित्याचा उल्लेख आपण नवसाहित्य म्हणून करतोय आणि 1960 नंतरच्या साहित्याचा नवसाहित्योत्तर साहित्य असा निर्देश करीत आहोत. आपल्या विषयाचं नाव आहे स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह. म्हणजे आपण 1945 पासून पुढे विचार करतोय. 1960 पर्यंतचा पहिला टप्पा आणि 1960 नंतर पासून अगदी आजपर्यंतचा हा दुसरा टप्पा. तुमच्या लक्षात एक बाब आली असेल की आपण आता आपल्या विषयाचं जे नाव आहे ना तिथे कॅच करतोय त्या विषयाच्या नावाला की स्वातंत्र्योत्तर 1945 नंतर. पण तुम्ही म्हणाल अहो सर 47 ला स्वातंत्र्य भेटलं ना. थोडंफार मागे पुढे होत असतं. आपण काही गणिताचा अभ्यास करत नाही आहोत, आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत आणि साहित्याच्या अभ्यासाचे कालखंड ज्यावेळी हे काही निर्माण होतात त्यावेळी मग ते त्याला त्या लोकांनी कसं काय म्हणजे स्वातंत्र्योत्तर म्हणताना खरं म्हणजे तुमच्याही डोक्यात प्रश्न येतो, माझ्या डोक्यात अरे मग तुम्ही 48 म्हणता ना 45च का बरं म्हणताय. पण मग त्या कालखंडामध्ये एखादी साहित्यकृती जन्माला आलेली असते आणि तिनं त्या सगळं एक वेगळा विचार करायला मजबूर केलेलं असतं, असं काहीसं तरी असतं. त्यामुळे हे असं असतं असं आपण गृहीत धरूया. इथे थोडस आपण परत पाठीमागे जाऊया की इथे जे काही दिलेलं आहे त्यांनी की 1885 ते 1920 आणि 1920 ते 1945 या कालखंडामध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत. आता इथे दिलेलं आहे हे सगळं मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. पण आता तुम्ही एवढं बारकाव्याने आता कोण होते माधव जुलियन, काय होतं रविकिरण मंडळ किंवा गोविंदाग्रज म्हणजे कोण, राम गणेश गडकरी का, मग त्यांनी काय नाटकं लिहिली, हे सगळं खूप
बाळ गंगाधर टिळकांचं काय, त्यांनी गीता रहस्य कधी लिहिलं, कोण गोपाळ गणेश आगरकर, त्याचा सुधारक म्हणून काय संबंध आहे, किंवा त्यांनी विवेकवादाची पायाभरणी केली, ही सगळं खूप आहे याच्यामध्ये. पण हे सगळं त्या 1885 ते 1920 असं ज्यावेळी आपण म्हणतो ना, त्यावेळी 19वे हे शतक आहे आणि या शतकामध्ये एक सुधारणावादाचं वारं आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये वाहत होतं. ही सगळी मंडळी सामाजिक सुधारणेच्या कामात आहेत, ही सगळी मंडळी साहित्याच्या क्षेत्रातही आहेत आणि हा सगळा एक बॅकग्राऊंड आहे या पाठीमागचा. आणि आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येतोय, पण त्यापूर्वी काय काय झालं होतं हे मराठी साहित्याचा विद्यार्थी म्हणून तरी आपल्याला माहिती असायला हवं, की बाबा आमच्या मराठी साहित्याची सुरुवात ही ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून होते, किंवा विवेक सिंधू हा ग्रंथ आहे जे अंबाजोगाईचे आहेत मुकुंदराज त्यांनी लिहिलेला आहे, किंवा त्याच्याही पाठीमागे आमच्या मराठी भाषेतला पहिला लिखित शब्द हा अक्षीचा शिलालेख आहे. 934 मध्ये तो आम्हाला भेटला आणि 934 पासून आमच्या मराठी साहित्याची ही घोडदौड सुरू आहे आणि आज आमची मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेईल इतकी ती सक्षम आहे. 12 कोटी जनतेच्या कडून ती बोलली जाते, किंबहुना जगभर आमच्यातील माणसं जी पसरलेली आहेत ते सुद्धा अत्यंत शुद्ध मराठी बोलतात. आता शुद्ध आणि अशुद्ध म्हणजे काय, दोन्ही सारखंच, त्यामध्ये फार काही असा गोंधळून जायचा विषय नाहीये. पण ही जी आहे ना, ही सगळ्या मराठी भाषेचा हा इतिहास आहे. यामध्ये काम करणं किंवा यामध्ये लिहिणाऱ्या माणसांचा हा इतिहास आहे आणि हे सगळं आपण पाहून घेतल्यानंतर मग आपण आपल्या 1945 ते 1960 आणि 1960 ते 1900 अगदी 2022 पर्यंतच्या या कालखंडाला आपण आता सुरुवात करणार आहोत. समकालीन म्हणजे काय, अगदी शब्दशः जर अर्थ याचा म्हटलं ना तर काळाबरोबर असणे, एकाच काळात अस्तित्वात असणे, हे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. समकालीन साहित्य म्हणजे जे साहित्य आपल्या काळाबरोबर आहे, ज्या काळात ते निर्माण होत असते त्या काळाचे प्रतिबिंब त्यात आहेत, त्या काळातील विचार, जाणीवा, मते ज्या साहित्यातून व्यक्त होतात असे साहित्य, हे साधारणपणानं आपण असं सांगू शकतो समकालीन म्हणजे काय. पण 1945 पूर्वी असं असणारं जे साहित्य आहे आपण त्याला समकालीन म्हणू शकत नाही, कारण मी आताच तुम्हाला सांगितलं की काळाची सगळेच जे काही प्रतिबिंब आहे ते त्या साहित्यामध्ये पूर्णपणानं आलेलं आहे असं आपण ते काही म्हणू शकत नाही. अगदी प्राचीन साहित्याचा जरी विचार केला तरीही हे फार वाचत नाही मी, एवढंच वाचतोय फक्त. हे साहित्य आपल्या काळाशी आणि त्या काळातील परिस्थितीशी जवळचे नाते सांगते. या काळात घडलेल्या घटनांचे पडसाद या साहित्यातून उमटतात. ह्या काळातील मानवांच्या इच्छा, आकांक्षा, प्रयत्न, असहाय्यता, पराभव, वेदना, विद्रोह, स्वप्ने इत्यादींचा प्रामाणिक आविष्कार साहित्यातून होतो. त्यामुळे त्याला समकालीन साहित्य म्हटले जाते. मराठीतील 1945 ते 1960 आणि 1960 ते 1985 ह्या कालखंडातील साहित्याला समकालीन का म्हटले जाते ते आपल्याला पाहावयाचे आहे. आता इथे काही वादांचा विचार आहे, काही साहित्यकृती आहेत, काही समाजातल्या घटना आहेत, त्याची गोळाबेरीज थोडक्यात इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे तुम्ही थोडंसं विस्ताराने वाचून घेतलं तरी चालेल, मी त्यामध्ये फार काही जात नाही. आणि इथे 2 कालखंड का मानले जातात थोडंसं हे विस्तारानं पाहिलं पाहिजे, कारण आपण त्याचा अभ्यासच करणार आहोत. आता 1945 ते 1960 आणि 1960 ते 1985 असे 2 कालखंड का करण्यात येतात ते पाहिले पाहिजे, कारण हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये पडू शकतो. 1945 पूर्वी जर हा बदल झालेला आहे तर त्याच्या पाठीमागे युद्धाची एक पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे साहित्यानं आपला चेहरा मोहरा या कालखंडामध्ये बदलून टाकलेला आहे. ते आता पुढे येईलच. बघा, मर्ढेकर, आता ही नावं तुम्हाला खरंच नवीन आहेत, आमच्यासाठी नवीन नाही आहेत पण तुमच्यासाठी ती नवीन आहेत. पण थोडंसं शांतपणानं 1-2दा वाचन केल्यानंतर तुम्हाला हे कळून जाईल, किंवा मी आणखीन थोडा चांगल्या प्रकारे तुम्हाला कसं सांगता येईल यासाठी मी प्रयत्न करील. कारण मी सुद्धा ज्यावेळी मी BA ला शिकवतो फर्स्ट इयरला त्यावेळी तो विषय थोडा छोटा वाटतो, किंवा आकलनाच्या क्षमता असतात आपल्या त्याच्या आतला वाटतो, पण हे थोडंसं तुमच्या अगदी डोक्यावरून जाईल असं मला वाटायला लागलेलं आहे ज्यावेळी मी आता हे सगळं वाचतोय तुमच्या समोर त्यावेळी. पण ठीक आहे, आपण प्रयत्न करूया.
1945 ते 1960 आणि 1960 ते 1985 असे 2 कालखंड का करण्यात येतात ते पाहिले पाहिजे. मर्ढेकर, गाडगीळ, गोखले इत्यादींचे वेगळ्या प्रकारचे वेगळ्या जाणीवा व्यक्त करणारे लेखन, दुसरे जागतिक युद्ध, भारताचे स्वातंत्र्य ह्या गोष्टीमुळे 1945 हा आरंभबिंदू मानला गेला पाहिजे. आता 1960 हा आरंभबिंदू का मानण्यात येतो ते पाहावयाचे आहे. 1960च्या आसपासचा काळ राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीने परिवर्तनाचा काळ आहे. 1956 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी केलेले धम्मचक्र परिवर्तन, 1960 मध्ये झालेली महाराष्ट्र राज्याची स्थापना, 1967 मध्ये नक्षलवाडी येथे झालेला उठाव, 1968 मध्ये फ्रान्स, जर्मनी येथील विद्यार्थ्यांची आंदोलने, अमेरिकेने व्हिएतनामवर लादलेले युद्ध, चीनमधील युवकांनी माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली केलेली लाल क्रांती, नेहरू, नासेर, हो ची मिन्ह, चे गेवारा, मार्टिन ल्युथर किंग इत्यादी थोर पुरुषांचे मृत्यू अशा विविध घटनांनी हा काळ गजबजलेला आहे. 1960च्या आसपास आरती प्रभू, चित्रे खानोलकर म्हणतो आपण त्यांना, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नारायण सुर्वे ह्या कवींचे पहिले कविता संग्रह प्रकाशित झाले. लघुनियतकालिकांच्या चळवळीला आरंभही याच काळात झाला. आता हे जास्त वाचत नाही, आपल्याकडे हे वेळ कमी असतो. मला तुम्हाला सांगायचं हेच आहे की आपण ज्यावेळी हे कालखंडांचा विचार करतोय किंवा या कालखंडानुसार आपण साहित्याचा अभ्यास करतोय, त्यावेळी त्या कालखंडांमध्ये जो काही बदल होतो ना आजूबाजूला, त्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये पडतं. साहित्याचा चेहरा मोहरा बदलून जातो. उदाहरणार्थ, दुसरं महायुद्ध जगानं अनुभवलं आणि जी कविता नाजूक साजूक अशी काहीतरी होती, ती कविता प्रचंड बदलून गेली. ती मर्ढेकरांनी ती जी कविता लिहिली, ओल्या पिपात मेले उंदीर अशी काहीतरी ती कविता आहे. मला तिथं पाठ नाहीये, कारण की खरं तर तुम्हाला शिकवायचं म्हणजे आता या तासात मला जाणीव झाली की मला पुन्हा एकदा प्रदक्षिणाखंड वगैरे जे आहेत माझ्याकडे मला वाचावे लागतील, कारण की हे सगळे ते खंड आहेत. हे सगळं मला पाहावं लागेल तुमच्याशी पुन्हा जर संवाद साधायचा आहे तर, कारण तुम्हाला ती पार्श्वभूमी मला नीट सांगता आली पाहिजे की युद्धामुळे साहित्य बदललं तर ते कसं बदललं. 1960ला साहित्य बदललं तर ते नेमकं कोणत्या. आता नारायण सुर्वेची कविता आहे जिनं, आता एक कविता आहे ज्ञानेश्वरांची जी पसायदान सांगते, दुसरी कविता आहे शाहिरांची, पोवाड्याच्या माध्यमातून असेल, लावणीच्या माध्यमातून असेल, पुढे गोविंदाग्रजांची कविता, बालकवींची कविता, परंतु पुढे नारायण सुर्वेंसारखा माणूस येतो, ढसाळांसारखा माणूस येतो. त्यांची कविता तर काय, भाकरीचा चंद्र शोधण्याचं जिंदगी बरबाद झाली, किंवा माणसाने प्रथम माणूस व्हावं ही ढसाळांची कविता आहे. तर हे सगळा जो काही बदल साहित्यामध्ये होतो ना, त्यानुसार म्हणजे आजूबाजूचा जो काही बदल आहे साहित्य ते टिपून घेतं, कारण लिहिणारा माणूस लेखक असतो, तो त्या समाजात राहत असतो, त्याला या सगळ्या घटनांनी तो अस्वस्थ होतो, त्याला कुठेतरी दुःख होतं, आनंद होतो आणि साहित्यातून ते व्यक्त होतं. असे 2 कालखंड फार महत्वाचे आहेत, किंवा 2 वर्ष तरी म्हणूया. एक 1945, दुसऱ्या महायुद्धाचा अनुभव जगानं घेतलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब साहित्यात उमटलेलं आहे. तो एक टप्पा आहे. आणि दुसरा जो टप्पा आहे 1960चा, म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या 4-5 लाख अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर दुसरा धर्म स्वीकारावा. महाराष्ट्रामध्ये ही घडलेली घटना चांगली आहे, स्वागतार्ह आहे, त्याबद्दल माझं मत नाही. पण 5 लाख लोक, आपला महाराष्ट्र किती, त्याची लोकसंख्या त्यावेळी काय होती, ही घटनाच किती मोठी आहे. आणि मग ज्यावेळी त्या समाजातील किंवा ते लोक ज्यावेळी लिहायला लागतात ना, त्यावेळी त्यांचं सगळं वेगळं असतं, त्यांचं लेखन वेगळं आहे, त्यांची दुःख सुख व्यक्त करण्याची भाषा वेगळी आहे, शैली वेगळी आहे. आणि मग दलित साहित्य जन्माला येतं. दलित साहित्य त्यापूर्वी जन्माला आलं नाही, कारण बाबासाहेब हे हिमालयापेक्षाही अधिक उंचीचे हे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रभावानं हे सगळं सुरू होतं. स्त्रीवादी साहित्य आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. 1975च्या सुमारास हे साहित्य जरा जास्तच लिहिण्यात येऊ लागलं. मग आता स्त्रीवादी साहित्याचा विचार करायचा तर तो आपण प्राचीन साहित्याच्या संदर्भात नाही करू शकत एवढा ताकदीने, क्षमतेने, कारण तिथे आहेत लिहिणाऱ्या महिला, त्या कालखंडातही आहेत. परंतु अलीकडे जेवढं स्त्रीवादाबद्दल बोललं जातं, म्हणजे ज्याला कळतं तोही बोलतो, ज्याला काहीच कळत नाही तोही बोलतो, आणि अत्यंत साध्या भाषेत पुरुषांना शिवाय घालणे म्हणजे स्त्रीवाद असे महापुरुष किंवा माता भगिनी सुद्धा आहेत. सो त्यांचा वेगळा विषय आहे.
सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह असं आपण ज्या ज्या वेळी बोलू, ज्या ज्या वेळी चर्चा करू, त्या त्यावेळी दोन गोष्टी तुमच्या लक्षात असू देत की प्राचीन साहित्य कशाला म्हणायचं. तर 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत जे निर्माण झालं ते आमचं प्राचीन साहित्य आहे. आमच्या मराठी भाषेत ते निर्माण झालं, आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत ते निर्माण झालं. महानुभाव संप्रदायांनी ते निर्माण केलं, संत साहित्यानं ते निर्माण केलं, समर्थ संप्रदायाच्या लोकांनी ते निर्माण केलं, पंडितांनी निर्माण केलं, शाहिरांनी निर्माण केलं. आमचा तो प्राचीन वसा आहे किंवा आमची ती प्राचीन विरासत आहे. आणि आम्ही ज्यावेळी आधुनिक साहित्य म्हणू, आम्ही ज्यावेळी अर्वाचीन साहित्य म्हणू, त्यावेळी 1818ला आमच्या इथे जवळ असणाऱ्या पुण्यातीलच शनिवार वाड्यावर तो जॅक वगैरे फडकवला. सगळं बदलच झाला, प्रचंड बदल झाला. आणि त्यानंतर जे काही साहित्य निर्माण झालं, आम्ही त्याला आधुनिक साहित्य म्हणतोय, मॉडर्न लिटरेचर म्हणतोय, अर्वाचीन साहित्य म्हणतोय. पण त्यातही या विषयाचा अभ्यास आम्ही ज्यावेळी करू त्यावेळी आम्ही फक्त 2 कालखंडांचा अभ्यास करतोय. सॉरी, 1945 आणि 1960 एवढं डोक्यात ठेवायचं आहे. आणि हे डोक्यात ठेवून तुम्ही ज्या ज्यावेळी ते वाचन करायला जाल किंवा वाचन तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला ते अधिकपणाने समजून जाईल. आणि मी सुद्धा जास्तीचा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला ते मला नीट समजावून कसं सांगता येईल. ठीक आहे, शेवटी तुम्हाला काही प्रश्न असेल तर सांगा मला. मला वाटतं 1 मिनिट आहे शेवटचा. काही विचारायचं आहे? सोनाली धारणे मॅडम, अनघा दळवी, लास्ट 1 मिनिट राहिलेला आहे फक्त, जरा फास्ट लवकर. नाही सर. काही प्रश्न नाहीये ना?